पण आताच्या घडीची सर्वात रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवलं झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ही चांगल्या संस्कारांची गोष्ट तुम्ही पण आवाहन करणार का काँग्रेसला? कारण तुमच्या दिल्लीत नेत्यांशी थेट संबंध आहे. अनेक निवडणुका जेव्हा लागल्या अशा सिच्युएशन नंतर तेव्हा कोणी उमेदवार दिला नव्हता. तुम्हाला अपेक्षा आहे का की काँग्रेस याच्यातनं अर्ज मागे घेईल? बघूया ना, 2-4 तासात कळेलच तुम्हाला. दुसरीकडे अजितदादांचं निधन झालं त्यानंतर रोहित पवार ज्या पद्धतीने याबद्दल लढत आहेत, काल लोकशाहीच्या क्रॉसफायरमध्ये सुद्धा रोहित पवार म्हणाले की योग्य पद्धतीने तपास होत नाही आहे, महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही आहे. कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही सुद्धा त्याबाबतचा पाठपुरावा करत असाल तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुद्धा या तपासाबाबत? नाही, एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्यच केली पाहिजे की दादाचं निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त फॉलोअप किंवा पाठपुरावा माहिती ही सगळी माध्यमांनी मदत केली, पण सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याच्यात. आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला. पण मला हे जड अंतकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे, त्या पद्धतीने झाली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी रोहितनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि आम्ही करू. पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की माननीय दादा हे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तर काँग्रेसनी FIR कर्नाटकाच्या सरकारमध्ये केला. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बरोबर दादांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं आणि दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. आणि जी काही मदत दादाच्या अपघातानंतर जी काही मदत माहिती काढा ह्याच्यासाठी केली, त्याच्यात रोहित आणि काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी त्यांच्या गटाला विचारला पाहिजे. मी त्याचं उत्तर कसं देणार? खरात यांच्या बद्दल दमानी यांनी सांगितलंय की दादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर, अपघात झाल्यानंतर त्याच्या आधीचे पण SMS होते आणि नंतरचे पण SMS आता समोर येत आहेत. काय सांगाल की ज्या प्रकारे आता बाबाजीला पण निमंत्रण दिलं जातं आहे आणि दादांवर फोटोवर पण जिथे ब्लॅक मॅजिक केल्याचं समोर दमानिया. हे बघा, माननीय अंजलीताई दमानिया ह्या एक जबाबदार भारतीय आहे. सातत्याने ज्या चुकीच्या गोष्टी होताना त्यांना दिसतात त्या अतिशय निर्भीडपणे, त्या कुणाला घाबरत नाही, न घाबरता त्या पारदर्शकपणे अनेक दशक या महाराष्ट्राच्या समोर अंजलीताई दमानिया मांडत आलेल्या आहेत. अंजलीताईंकडे काही बातमी किंवा माहिती असेल तर त्यांनी ती जी माध्यमांसमोर मांडली आहे ह्याचं मी मनापासून स्वागत करते. आणि माझी अंजलीताईंना विनम्र विनंती आहे, त्या हे बघत असल्या तर, की अंजलीताईंनी ही सगळी माहिती ही सरकारला दिलीच पाहिजे. आणि जी काही SIT वगैरे ह्याच्यात केलेली आहे, आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घेतली पाहिजे. तिथे तुम्ही प्रचार करणार का आणि कोणासाठी करणार? अर्ज जर माघारी घेतला नाही तर काँग्रेस आत्ता इथे पाऊस पडला तर मी छत्री उघडणार का रेनकोट घालणार, याचं उत्तर माझ्याकडे आता नाही. नाशिक मधलं एक लव जिहादचं प्रकरण समोर आलेलं आहे. एक IT कंपनीत हे सगळं प्रकरण समोर आले. धर्मांतराचा विषय आहे. 6 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, 5 आरोपींना अटक केली. मात्र सातत्याने नाशिक आणि राज्यात लव जिहादचे प्रकार समोर येतात. हे दुर्दैव आहे की नाशिक हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे, कुसुमाग्रजांचा जिल्हा आहे. त्याचबरोबर आज सगळ्यात कष्ट करणारे शेतकरी, कांद्याची शेतकरी, आज सह्याद्री ॲग्रो जे तुमच्या सगळ्यांकडे दाखवतं, तो नाशिक जिल्हा अतिशय सुसंस्कृत जिल्हा. पण दुर्दैव आहे की सातत्याने त्या जिल्ह्याची काही लोकांमुळे आज बदनामी होते. त्या भोंदू महाराज कोण होते ते
त्यांच्यामुळे तर फक्त नाशिक जिल्ह्याची नाही, महाराष्ट्राची नाचक्की झाली. दिल्लीमध्ये जेव्हा जेव्हा गेल्या काही दिवसात मी पार्लमेंटला गेले आहे, प्रत्येक जणांनी मला खरात भोंदू बाबाबद्दल चेष्टा केली आहे माझी, आणि म्हणले अरे तुम्हारे महाराष्ट्र में सुप्रिया क्या हो रहा है. म्हणजे इतकं वाईट वाटतं की ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्हाला सार्थ अभिमान आहे की जेव्हा जेव्हा या देशात क्रांती झाली, सामाजिक परिवर्तन झालं, ते तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीतून सुरू झालं, आणि देशाला दिशा द्यायचं काम महाराष्ट्राने दिलेलं आहे. हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. त्याच्यात ह्या सगळ्यांच्या घाणेरड्या गलिच्छ कृतीमुळे महाराष्ट्राचं नाव राज्यात नाही देशात खराब होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर पोलिसांनी जी ॲक्शन घेतली त्याचं मी स्वागत करते आणि कौतुक करते. एवढीच विनंती आहे की आत्तापर्यंत पारदर्शकपणे जे काही झालं त्याच पद्धतीने कुणाचाही दबाव न घेता, प्रेशर देता महाराष्ट्रातल्या प्रत्येक त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. काही नेते त्यांना बाबाला भेटायला जातात आणि ते फोटो आलेत समोर, त्यांना काही सांगणार की नाही बाबा इथून पुढे तरी थांबा. नाही, मला असं वाटतं की ह्या एक केसमध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी तुमच्याही सगळ्यांचे आभार मानते की मीडियानी खूप मोठा रोल आणि जबाबदारीने जो पाळला आहे, त्याच्यात सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार, सगळ्या रिपोर्टरांचे, सगळ्या कॅमेरामॅनचे आभार. तुम्ही सगळ्यांनी जे काम केले कौतुकास्पद आहे. पण मी तुम्हाला विनंती करते आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला मी हात जोडून विनंती करते की असे बुवाबाजी करणारे, तुमच्यावर अन्याय करणारे, कुठेही असं गलिच्छ भीती तुम्हाला दाखवणारा कुठेही व्यक्ती जर असेल तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा. आपण सगळे मिळून हे जे भोंदूगिरी आमच्या महिलांना जो त्रास देत आहेत हे मोडून काढायची वेळ आलेली आहे. अंजली दमानी असतील, सुषमा अंधारे असतील, रुपाली पाटील ठोंबरे असतील, यांनी सगळ्यांनी मागणी केलेली आहे की रुपाली चाकणकरांचे या भोंदूबाबाशी जवळचे संबंध होते, आर्थिक व्यवहार होते, त्यांना चौकशीच्या फेऱ्यात घ्यावं. मात्र त्यांना अद्याप चौकशीच्या फेऱ्यात घेतलेलं नाही, त्यांची चौकशी देखील केलेली नाही. किंवा त्या स्वतःहून समोर आलेल्या नाही. उद्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री या जिल्ह्यात येणार आहेत. होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना उद्या नाही परवा येणार आहेत, त्यांना विचार. शपथ घेत आहेत दिल्लीमध्ये राज्यसभेची, तर काय तुमचं बोलणं झालंय का किंवा तुम्ही त्यांना काय आज शपथ घेणाऱ्या सगळ्या राज्यसभेच्या खासदारांना माझ्या मनापासून शुभेच्छा. नाही, 5 लाख तुमचं भाषण आहे. आता पहिल्यांदा रिलॉन्च होतो, मी पहिल्यांदा मावळमधून पराभूत झाले, पण आता राज्यसभेवर खासदार होता. वेगळ्या विशिष्ट परिस्थितीमध्ये काय इथून पुढे भविष्यात काय सल्ला द्याल? नाही, मी एक तर मी कुणालाच सल्ला द्यायला जात नाही. मी विचारल्याशिवाय कुणाला सल्ला देत नाही, म्हणजे माझ्या मुलांनाही नाही. त्याच्यामुळे सल्ला देणे इतकी मी मोठीही नाही कुणाला, पण अर्थातच शुभेच्छा मी सगळ्यांना देतो. पार्थ पवार पुन्हा एकदा खासदार झालेले आहेत. शरद पवार म्हणाले की पार्थ पवार राजकीय परिपक्व आहेत की नाही हे मला माहीत नाही. तुम्हाला वाटतं का ते राजकीय परिपक्व आहेत? माझ्यावर जे संस्कार झालेत ना, त्या संस्कारात आपल्यापेक्षा वयाने, पदानी, अनुभवाने मोठा माणूस बोलला ना की आपण परत बोलायचं नसतं. ताई, बारामती पोटनिवडणुकीमध्ये एकीकडे पाठिंबा दिला, दुसरीकडे राहुरीमध्ये जो उमेदवार उभा केलेला आहे, त्यामुळं बराचसा विरोधाभास किंवा टीका केली झाली की एकीकडे बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार दिला जात नाही, मात्र राहुरीमध्ये दिला जातो. तिथला आज म्हणजे सगळीकडे अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे. राहुरीची पोटनिवडणूक जी आहे ती होणार की बिनविरोध होणार, अर्ज कायम राहतात? नाही, पक्षाने एक निर्णय घेतला आहे. माननीय शशिकांत शिंदेजी याचा फायनल निर्णय घेतील. एक, आणि टीका ही करण्यात काही गैर नाही. लोकशाही आहे. आमच्या विरोधकांना आमच्यावर बद्दल बोलायला काय नाही ना. एरवी काय व्हायचं, भ्रष्टाचाराचे आरोप असे तसे, हे काय आमच्यावर करण्यासारखी काही परिस्थिती नाही, आणि इतना तो हक बनताय नाही. लोकशाही आहे, इतना तो हक बनताय. कोणी साहेबांनी केलंय, चांगलीच गोष्ट आहे. त्याचं आपण सगळ्यांनी मिळून स्वागतच केलं पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून भूमिका आणि भावना दोन्ही राहिलेल्या आहेत. आमची भावना पण तीच आहे आणि आमची भूमिकाच ती आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पहिला पक्ष होता ज्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की जर निवडणूक अनाऊन्स आता होणार आहे तर आम्ही अर्थातच दादाला आदरांजली आणि श्रद्धांजली, आणि दादा ज्या पद्धतीने म्हणजे कुणाच्या ध्यानीमनीही नाही अशी घटना झाली. अजूनही मलाही कधी कधी विश्वास बसत नाही की दादा नाही आहे. दादा जाऊन 2च महिने झालेत, अजून फार काही दिवस झाले नाही, पण अजूनही सातत्याने काम करत असताना आपल्याला दादाचं असं वाटतं की अरे दादाच्या वेळेस आपण असं. आत्ता हाही ब्रिजचा रिव्ह्यू घेत असताना 2 वेळा दादाची आठवण आम्हाला सगळ्यांना आली, कारण का हा ब्रिज करत असताना युवराज आहे ते कुठे गेला, इथेच आहे,
त्यांनी आत्ता रिव्ह्यू घेतला होता दादाबरोबर सगळ्यांनी मिळून. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनीच एकत्र इतके वर्ष काम केलं आहे. तुम्ही आणि तुमचा पक्ष बिनविरोध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात, दादाला न्याय मिळावा म्हणून रोहित दादा अगदी फार बँगलोरला जाऊन आले. पण दुसरीकडे जय पवार मात्र खासगी बैठकीत म्हणतात की आमचा पक्षच पळवला असता म्हणून आम्हाला शपथ घ्यावी लागली वहिनींना. आता खाजगीमध्ये कोण काय बोललं मला माहिती नाही, पण तुमच्याच चॅनलवर जयचं एक स्टेटमेंट मी पाहिलं तुमच्या चॅनलवर की जे रोहित दादाचं मत आहे तेच माझं मत आहे, तुमच्याच चॅनलवर तुम्ही दाखवलं. त्याच्यामुळे रोहितनी जी लाईन घेतली आहे ती अर्थातच सगळ्यांना योग्य वाटते. आणि रोहित हा एकटाच व्यक्ती आहे जो आज रोज आणि सातत्याने रोहित गल्लीपासून दिल्लीपर्यंत रोहित रोजच या गोष्टीचा पाठपुरावा करतो. आणि ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला हवी आहेत ती आज रोहित पोट तिडकीनी सातत्याने मांडतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुम्ही केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. त्यांच्या निधनानंतर सरपंच पदाची जी पोटनिवडणूक होती ती गावामध्ये बिनविरोध व्हावी असं वाटत असतानाच काही गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे. त्यांची पत्नी निवडणुकीसाठी उभी राहते. त्यांना काय आवाहन कराल संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर? राज्यभरामध्ये जे बीडचं चित्र समोर आलं त्याच्यामध्ये एका मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला, काय आवाहन करणार का? नाही, कसं आहे, संतोष भाऊंची ज्या पद्धतीने हत्या झाली ती माणुसकीला काळीमा फासणारी होती. अतिशय दुर्दैवी घटना. आणि त्यांच्या आणि माझे ह्या सगळ्या ही घटना झाल्यानंतर कौटुंबिक संबंध झाले. म्हणजे माझ्यासाठी ते माझ्या कुटुंबाचाच महत्त्वाचा भाग हे देशमुख कुटुंब आहे. आणि जर त्यांच्या वहिनी आता जर लढणार असतील तर मला वाटतं सगळ्यांनीच गावकऱ्यांनी एकत्र येऊन तो सन्मान त्यांचा करावा. अर्थातच अशी विनंती मी गावकऱ्यांना 2 करेन. वर्षापूर्वीचा जो स्कॅम आहे 2024चा सातारा पोस्ट ऑफिसच्या संदर्भात काल तुम्ही पोस्ट केलेलं आहे, अजूनही क्लेम मिळालेला नाही असा दावा आहे. काय नेमकं हे थोडंसं प्रकरण आहे? काल तिथले लोक मला भेटले आणि त्याचं म्हणणं आहे की एक मोठा स्कॅम तिकडे झालेला आहे. आधीही त्याचा मी फॉलोअप घेतलेला होता. अजून त्याच्यावर भारत सरकारने कुठली ॲक्शन घेतलेली नाही. म्हणून पुन्हा मी त्याचा काल ट्विट केलेला आहे. आणि 16, 17, 18ला मी जाणार आहे दिल्लीला, तेव्हा त्या मंत्रालयाची गाठ घेऊन पुढे त्याचा मी स्वतः फॉलोअप केला. समर्जित गाडगेंनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वर्षभरापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या पक्षामध्ये आले. काल बोलताना ते असं म्हणाले की माझा मूळ पक्ष हा भाजपचाच आहे, म्हणजे मी भाजपचाच आहे. तर हे सगळे राजकीय नेते आहेत ते त्यांच्या गरजेसाठी अशा पद्धतीने पक्षप्रवेश करतात. म्हणजे तुमच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि विधानसभा सुद्धा लढवली आणि वर्षभरात मी तुम्हाला सांगू का, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठला निर्णय घ्यायचा हा त्याला अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला आहे. त्याच्यामुळे कोणी काय निर्णय घ्यायचा हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे.